राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। 1 नोव्हेंबर पासून सर्व लोकांच्या मालमत्तेवर आणि विशेषतः ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून 10 नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। आता 5 मिनिटांपूर्वी केंद्र सरकारकडून ही महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। यामध्ये तुमच्या नावावर जर एखादं दुकान असेल, शेती जमीन असेल, घर जागा असेल, अशा सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीवर सरकारकडून नवीन 10 नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। या नियमांतर्गत आता या लोकांची संपत्ती आणि शेती सरकार जमा होणार आहे। 1 नोव्हेंबर पासून लागू करण्यात येणारे हे 10 नवीन नियम जे लोक पाळणार नाहीत, ज्या शेतकऱ्यांनी हे नियम पाळलेले नाहीत, त्यांची संपत्ती आणि जमीन काढून घेण्याचा अधिकार सरकारला या ठिकाणी असणार आहे। तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची मालमत्ता असेल, जसे की तुमचं घर असेल, तुमच्या नावावर एखादा फ्लॅट असेल, प्लॉट असेल, दुकान असेल, शेती जमीन त्या ठिकाणी नावावर असेल, तर सर्व प्रॉपर्टीवर आता येणाऱ्या 1 नोव्हेंबर पासून 10 नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात येणार आहेत। या नियमांतर्गत शेती असणाऱ्या या ठिकाणी आता नागरिकांना किंवा कोणती प्रॉपर्टी नावावर असणाऱ्या, मग त्यामध्ये तुमचं दुकान असेल, एखादी जागा असेल किंवा शेतजमीन असेल, तर त्यांनी महत्त्वाची 4 कागदपत्रे सरकारला आता या ठिकाणी तातडीने अर्जंटमध्ये सादर आता करायचे आहेत। शेत जमीन जागा नावावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 10 नवीन नियम या ठिकाणी लागू केले गेले आहेत, ज्यांची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर पासून लागू होत आहे। हे नियम न पाळणाऱ्या लोकांची संपत्ती आणि शेती सरकार जमा होणार आहे। केंद्र सरकारने सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीवर हे 10 नवीन नियम या ठिकाणी लागू केले आहेत। हे 10 नवीन नियम जाणून घेणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे, जरुरीचं आहे। यामधील पहिले 8 नियम हे सर्वसामान्यांच्या बाजूने असणार आहेत, ज्यामध्ये आता सर्वसामान्यांचा यामध्ये फायदा करण्यासाठी पहिले 8 नवीन नियम आता सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात या ठिकाणी आले आहेत। पण यातले शेवटचे 9 नंबरचे आणि 10 नंबरचे नियम सरकारच्या माध्यमातून कडक लावले गेले आहेत आणि ते जर तुम्ही मोडले तर तुम्हाला भयंकर मोठा दंड या ठिकाणी आता होणार आहे। प्रॉपर्टी आता तुमची जप्त होऊ शकते, प्रॉपर्टीचा अधिकार तुमचा नाहीसा होऊ शकतो। तर या 10 नियमापैकी शेवटचा 10वा नियम सगळ्यात भयंकर आहे। जर तो तुम्ही मोडला तर तुमची संपत्ती तर जप्त होईलच, तसेच तुमच्या राहत्या घर जे आहे तर ते सरकार जमा या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे कोणकोणते नवीन 10 नियम या ठिकाणी 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहेत, नक्की बघा। सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आणि ज्यांच्या नावावर कोणतीही प्रकारची प्रॉपर्टी असेल त्यांच्यासाठी अर्जंट सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। आता त्या ठिकाणी कोणतीही फसवणूक होऊ नये, शेती जमिनीमध्ये कोणताही त्या ठिकाणी मोजमापामध्ये घोटाळा होऊ नये, यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन नियम या ठिकाणी लागू केले आहेत, ज्याची अंमलबजावणी येणाऱ्या 1 नोव्हेंबर पासून या ठिकाणी लागू होत आहे। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं 10 नियम जे लावलेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा 10वा नियम जो आहे तर तो सगळ्यांना पाळणं बंधनकारक आहे। जर तुम्ही हे नियम नाही पाळले तर तुमच्या स्वतःच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार या ठिकाणी कायमचा आता काढून घेतला जाणार आहे। तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागेल आणि कोर्टात जरी तुम्ही गेला तरी सुद्धा या ठिकाणी या नियमाचं तुम्हाला पालन जर नाही केला तर तुम्हाला अधिकार त्या ठिकाणी कायमचा नष्ट होऊ शकतो। आता हे नियम लावण्याचं कारण काय हे सुद्धा सरकारने आता सांगितलंय। कोणत्याही नागरिकांची फसवणूक होऊ नये, शेतीमालांची जी काय आता मोजमापावरून भांडणं होतात तर त्यासाठी सरकारच्या माध्यमातून खबरदारी म्हणून या ठिकाणी आता हे नियम लागू करण्यात आलेत, ज्याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर पासून आता होत आहे। मग कोणते 10 नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात येत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। सगळ्यात महत्त्वाचे कडक नियम या ठिकाणी ज्यांच्या नावावर शेती आहे, आता तुमच्या नावावर किती शेती आहे यानुसार आता नवीन नियमाचं तुम्हाला आता पालन करावं लागणार आहे। तसेच तातडीने तुम्हाला या ठिकाणी आता 4 कागदपत्रे देखील जमा करावी लागणार आहेत। तुमच्या नावावर एखादा मोकळा प्लॉट असेल किंवा एखादा 1 BHK 2 BHK नावावर असेल, तसेच दुकान असेल, मोकळी जागा असेल किंवा शेती असेल, तर यावर आता 10 नवीन नियम लागू करण्यात येणार आहे। या नियमामुळे काय काय बदल होणार आहेत, कोणती नवीन कागदपत्रे तुमचा अधिकार सिद्ध करण्यासाठी सरकारला या ठिकाणी जमा करावी लागणार आहेत, हे तुम्ही आता नक्की या ठिकाणी बघायचं आहे।
महाराष्ट्र तसेच 28 राज्यांना केंद्र सरकारने प्रॉपर्टीवर 10 नवीन नियम या ठिकाणी लागू करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे, ज्यामधील 8 नियम त्या ठिकाणी पहिले जे असणार आहेत यामध्ये सर्व शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा फायदा होणार आहे, ज्यामधला कुठला त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही। पहिल्या 8 नियमामध्ये उलट तुमचा त्रास कमी होणार आहे, अशा प्रकारचे फायद्याचे नियम पहिले 8 या ठिकाणी लागू केले आहेत। परंतु यामधील 10 नियम आणि 9 नंबरचा नियम जो सरकारने लावलाय तो भयंकर या ठिकाणी कठीण आहे। त्यापेक्षा भयंकर कठीण नियम 10 नंबरचा या ठिकाणी लावण्यात आलाय। यातला जर तुम्ही कोणताही नियम जर मोडला तर तुम्हाला तुमच्या घरात इथून पुढे राहता येणार नाही, तुमची संपत्ती सरकार जमा होणार आहे, तुम्ही कोर्टात जरी गेलं तर तुम्हाला काहीच करता येणार नाही। इतका भयंकर 9 आणि 10 नंबरचा नियम सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी लागू करण्यात आला आहे, कारण हा नियम केंद्र सरकारने लावला आहे। पहिला नियम त्यांच्यासाठी आहे ज्यांनी कर्ज काढून आतापर्यंत त्या ठिकाणी शेती पिकासाठी जर तुम्ही कर्ज काढला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा नियम काय आलाय बघा। कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी पहिला नियम काय सांगतोय पहा। जर तुम्ही आतापर्यंत कर्ज काढून एखादं घर घेतलंय किंवा एखादी कर्ज काढून मालमत्ता खरेदी केल्या किंवा शेती खरेदी केल्या किंवा प्लॉट एखादा कर्ज काढून खरेदी केलाय, त्यांच्यासाठी पहिला नियम केंद्र सरकारकडून या ठिकाणी आता लागू करण्यात आलाय। बघा काय होतं, बऱ्याच वेळा आपण एखादी व्यक्ती कर्ज काढते, मग ती शेतीचं असू द्या, एखाद्या फ्लॅटला असू द्या किंवा गाडीचं कर्ज असू द्या, तर बँकेला एखादी वस्तू तारण म्हणून त्या ठिकाणी द्यायचं असते, गहाण म्हणून ठेवायची असते। तर बऱ्याच वेळा या ठिकाणी गहाण ठेवण्यासाठी बरेच लोक त्या ठिकाणी घर देतात, एखादा प्लॉट देत असतात, शेत जमीन पण शेतकरी देत असतात, त्या ठिकाणी फ्लॅट देत असतात, काय पण देत असतात। पण ज्या वेळेस ती व्यक्ती कर्ज फेडू शकत नाही, मग ती तारण ठेवलेली जी संपत्ती आहे त्यावर जप्ती आणली जाते। कर्ज वाढत जात असतं, काहींची शेती त्या ठिकाणी जप्त होत असते, तर काही त्या ठिकाणी नागरिकांचं फ्लॅट असेल, त्या ठिकाणी एखादं घर असेल तर ते जप्त या ठिकाणी होत असतं। त्यावेळी तारण ठेवलेली जी शेती असेल, कोणतीही वस्तू असेल, कर्ज नाही फेडलं तर बँकेकडून ती वस्तू जप्त केली जाते। मग त्यामध्ये शेती असू दे किंवा कोणतीही प्रॉपर्टी असू दे तर ती परत लिलावामार्फत विकायला काढली जाते। मग आता विकायला काढल्यानंतर तुम्ही जर कर्ज काढला असेल किंवा कर्ज काढायचा विचार जर करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आता महत्त्वाची आहे। पहिल्या नियमांतर्गत तुम्ही जर प्रॉपर्टीचा लिलाव तुमच्या जर व्हायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आता द्यावी लागणार आहे, ती म्हणजे लिलाव कुठे झाला, नेमका का झाला, कशामुळे झाला, हे सरकारला आता तुम्हाला ब्लँक नेट नावाचं नवीन पोर्टल सरकारच्या माध्यमातून आता लॉन्च या ठिकाणी केलं गेलं आहे। बघा ब्लँक नेट नावाचं एक त्या ठिकाणी वेबसाईट तयार केल्या, या वेबसाईटवर तुम्हाला कोणत्याही शहरामध्ये आता कुठे कुठे तुमचं घर आहे, तुमचा प्लॉट आहे, तुमची शेती तुम्हाला विकायची आहे, तर याची माहिती इथून पुढे तुम्हाला आता सरकारला द्यावी लागणार आहे। त्यामुळे कोणत्याही सामान्य व्यक्तीला या पोर्टलवरून स्वस्त दरामध्ये एखादी जमीन घर आता विकता येणार आहे। हा झाला पहिला नियम। परंतु आता पुढे जे सांगणार आहे तर ते तुम्हाला शेवटचे 10 नंबर आणि 9 नंबरचे नियम सांगणार आहे, ज्यामध्ये जर तुम्ही ते नियम नाही पाळले तर तुमचं भयंकर नुकसान होणार आहे। आता या नागरिकांची शेती आणि प्रॉपर्टी जप्त होणार आहे। यासाठी तुम्हाला 4 कागदपत्रे कोणकोणती द्यावी लागणार आहेत हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणचा दुसरा नियम कोणकोणता या ठिकाणी आलाय ते तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता बघा पुढचा नियम या ठिकाणी आता दुसरा सांगितलाय, ती म्हणजे ग्रामीण भागामध्ये तुम्ही पाहिला असेल शेतीविषयक वाद कायम असतात, म्हणजे भाऊभावामध्ये शेतीविषयी भांडणं होत असतात, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कायमच भांडणं होत असतात। तुम्ही पण पाहिलेलं आहे, कोणी कोणाचा बांध आहे त्या बांधावरून वाद होत असतो, वाटणीवरून नेहमी शेतकऱ्यांच्या वाद होत असतात, त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात वाद झालेला तुम्ही पण पाहिलंय। आता सरकारच्या माध्यमातून यासाठी आता नवीन नियमावली आता लागू करण्यात येणार आहे। यामध्ये आता शेतकऱ्यांचं शेती जमीन मोजण्यासाठी ड्रोन सर्वे केला जाणार आहे। विशेष प्रकारचं ड्रोन, त्या ठिकाणी ड्रोन तुम्हाला माहित असेल हेलिकॉप्टर सारखं आता बारीक छोटंसं जे फोटो काढायला वगैरे या ठिकाणी वापरलं जातं, तशा प्रकारचं ड्रोन आता या ठिकाणी शेतीचं मोजमाप आता करण्यासाठी त्या ठिकाणी वापरलं जाणार आहे। एक वेगळा सर्वे केला जाणार आहे। या सर्वेच्या माध्यमातून लोकांच्या ज्या काय वाटण्या आहेत त्या प्रॉपर केल्या जाणार आहेत। लोकांची जी काय जमीन आहे ती मालकीची आहे हे आता सिद्ध त्या ठिकाणी बरोबर होणार आहे। लोकांच्या संपत्तीचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी
एक नवीन योजना सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लागू या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळते। या योजनेअंतर्गत 2026 पर्यंत संपूर्ण देशामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं एक रेकॉर्ड सरकार जमा या ठिकाणी आता होणार आहे। 2026 पर्यंत 2 कोटीपेक्षा जास्त भारतीयांना या संपत्तीचं स्वामित्व कार्ड आता मिळणार आहे। हे फार महत्त्वाचं आहे। तुमचं आता ओनरशिप कार्ड सरकारकडून मिळेल, त्याला स्वामित्व कार्ड असं देखील म्हणलं जाणार आहे। या निर्णयामुळे गावामध्ये प्रॉपर्टी विवाद म्हणजे शेती जमिनीच्या बांध कोरण्यावरून भांडणं जी होत होती तर ती पूर्ण आता कमी या ठिकाणी होणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा नियम कोणता आहे जो तुम्हाला पाळावाच लागणार आहे। त्यामुळे इथून पुढचे नियम सर्वांनी काळजीपूर्वक आता तुम्ही बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी आता तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, जी आता तुमचा फायदा करून देणार आहे, तुम्ही आनंदित होणार आहे। परंतु 10वा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुम्ही आता तिसऱ्या नियमात आहात। पण 10वा नियम तुमची संपत्ती जप्त करणार आहे। तुम्ही कोर्टात जरी गेलं तरी सुद्धा, त्या ठिकाणी वकील जरी लावला तरी सुद्धा तुमची संपत्ती मिळणार नाही। त्यामुळे 10वा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। त्याआधी तिसरा नियम आनंदित करणार आहे, ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, पहिला काय व्हायचं, कोणाचं तरी शेत जमीन असायची, त्याच्यावरून हायवे जायचा आणि हायवे गेल्यावर काय करायचं, त्या ठिकाणी सरकार आपल्याला काय मोबदला द्यायचं नाही। परंतु कोर्टाने आता सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी दिलाय, ती म्हणजे आता तुमचं जर जमीन त्या ठिकाणी असेल आणि त्यावरून एखादा हायवे जात असेल किंवा एखादा पूल सरकारला बांधायचा असेल तर तुमची परवानगी घेतल्याशिवाय अजिबात सरकार काही सुद्धा करू शकणार नाही, कोणाचं सुद्धा शेत त्या ठिकाणी जप्त करू शकणार नाही। कोर्टाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकरी बांधव आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। तुमच्या शेतामधून एखादी कॅनल जाणार असाल, कोण सरकार त्या ठिकाणी पूल बांधणार असाल, टावर त्या ठिकाणी जात असणार, टावर एखादं किंवा हायवे जात असाल तर सरकार तुमची परवानगी घेतल्याशिवाय तिथं पाऊल सुद्धा ठेवू शकत नाही। असं कोर्टाने सर्वात मोठा आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं आता पाहायला मिळतंय। आता पहा, या ठिकाणी 5वा नियम तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा सांगत आहे, परंतु शेवटचा 9वा आणि 10वा नियम ऐकायचा आहे, कारण या नियमांतर्गत तुम्हाला महत्त्वाची 4 कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत, अन्यथा तुमची प्रॉपर्टी सरकार जमा होणार आहे। आता बघा, या ठिकाणी 5वा नियम काय सांगतोय बघा, तुमची सगळी प्रॉपर्टी, सगळी संपत्ती आधार कार्डला पटपट तुम्ही लिंक करून घ्यायचं आहे। जे लिंक करणार नाहीत त्यांची प्रॉपर्टी सरकार जमा करणार असल्याचं या ठिकाणी मोठी अपडेट समोर आल्या। तुम्हाला आधार कार्डवर सगळी प्रॉपर्टी, संपत्ती, जेवढं काय तुम्ही आतापर्यंत कमवलंय, मग ती शेती असेल, एखादा फ्लॅट असेल, प्लॉट असेल, तर ती पटकन तुम्ही आधार कार्डला लिंक करणं आवश्यक आहे। आता बघा, सध्याला हे जे काम चालू आहे तर ते उत्तर प्रदेशमध्ये चालू आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या जे काय लाभार्थी आहेत त्यांनी, शेतकऱ्यांनी त्यांची जमीन म्हणजे तुम्ही PM किसानचा हप्ता घेत असाल तर तुम्हाला तुमची जमीन आधार कार्डला लिंक करून घेणं गरजेचं आहे। तुमची जेवढी काही संपत्ती असेल तर ती आधार कार्डला लिंक या ठिकाणी करून घ्यायचं आहे। फ्लॅट, प्लॉट, दुकान, गाळा जे काय असेल तर ते आधार कार्डला लिंक घ्यायचं आहे। आधार कार्डला लिंक केल्यामुळे जो काय काळा बाजार होत होता तर तो थांबेल आणि ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना या ठिकाणी विविध सरकारी योजनांचा फायदा मिळेल, असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे राज्यात देखील आता हा नियम या ठिकाणी लागू होणार आहे। त्यामुळे तुम्ही आत्ताच तुमची प्रॉपर्टी आधार कार्डला लिंक करून घ्या। आता पुढच्या महिन्यापासून या ठिकाणी आता बघा, संपत्ती तुमची आहे, आधार कार्डला लिंक करून घ्या, ही नियम या ठिकाणी तुम्हाला लागू होतोय। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं पुढचा नियम थोडासा विचित्र आहे, जो तुम्हाला आता पाळावा लागणार आहे। आता बघा, या ठिकाणी तुमच्या घरामध्ये राहण्यासाठी तुम्हाला आता परवानगी घ्यावी लागणार आहे। तुमचं घर आहे, तुमचे आई वडील आहे, जिथे राहता तुम्ही, तुमची मुलगी असेल किंवा तुमचा मुलगा असाल तर तुमच्या आई वडिलांची परवानगी आता तुम्हाला राहण्यासाठी घ्यावी लागणार आहे। कारण दिल्ली हायकोर्टाने एक महत्त्वाचा अधिकाराचा जो नियम दिलाय त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले, तुमची मुलगी असेल, तुमचा मुलगा असेल, आई वडिलांच्या घरामध्ये तेव्हाच राहू शकतात जेव्हा आई वडील त्यांना परवानगी देऊ शकतात। आई वडिलांच्या मनात आलं की मुलांना घरात अजिबात ठेवायचं नाही तर ते केव्हाही बाहेर काढू शकतात। हा झाला पुढचा नियम। परंतु आता नियम तुम्हाला पुढचे सांगणार आहे तर ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। परंतु कागदपत्रे कोणती सादर करायची आहेत हे आता तुम्हाला सांगताय पहा। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सरकारच्या माध्यमातून पुढचे नियम आता सांगण्यात आलेत, ज्यामध्ये आता सासऱ्याच्या संपत्तीवर किंवा
पिढीगत ती संपत्ती असू दे, म्हणजे त्यांच्या पिढींची संपत्ती असू दे किंवा सासऱ्याने स्वतः घेतलेली संपत्ती असू दे, ज्या ठिकाणी स्वकष्टाने कमवलेली संपत्ती असू द्या, कुठल्याही संपत्तीवर त्याचा अजूनही आता एकूण कोणताही एक जरी लावला तर सासऱ्याला एकच मुलगी जरी असेल तर कुठलाही अधिकार जावयाचा इथून पुढे राहणार नाही। आता बघा, ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांनी इकडे लक्ष देऊन बघा, ज्यांची लग्न झालेत त्यांनी पत्नीच्या नावी प्रॉपर्टी खरेदी केली असेल तर नवऱ्याने बायकोच्या नावावर संपत्ती जर त्या ठिकाणी केली असेल, भलेही नवऱ्याने पैसे दिले असेल तर संबंधित आता या ठिकाणी एक नियम नवीन या ठिकाणी लागू करण्यात आलाय। ती म्हणजे आता या ठिकाणी आता बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा, जमीन मालकी हक्क याच्याबाबत बायकोकडेच राहणार आहे। लक्षपूर्वक ऐका, पैसे दिले पुरुषाने, महिला म्हणजेच पत्नीच्या नावावर जमीन असेल तर जो काय पूर्ण अधिकार आहे तर तो त्या पत्नीला किंवा महिलेलाच असणार आहे, असं सरकारने नवीन नियम काढलाय। पुढचा नियम या ठिकाणी काढलाय दत्तक मुलींच्या अधिकाराच्या सुरक्षेबाबत या ठिकाणी नवा नियम आहे। बघा, सध्या दत्तक मुलांमध्ये कुठलाही भेदभाव राहणार नाही। आता पुढचा नियम आहे मुलांसाठी, ज्या मुली आपल्या आईवडिलांवर संपत्ती अधिकार गाजवतात त्यांच्यासाठी नियम आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितलंय की आता जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या नावावर तुम्ही प्रेमापोटी जर संपत्ती एखादी त्या ठिकाणी तुमचं वय झाल्यामुळे केली असेल तर तुम्हाला काय काय अधिकार लावलेत ते तुम्हाला सांगतो, पहा। आता बघा, आई वडिलांचं जर वय झालं असेल आणि चुकून त्या ठिकाणी तरुण वयात मुलांचं लग्न होण्याच्या अगोदर त्यांनी जर त्या ठिकाणी जमीन नावावर केली असेल तर अशांसाठी हा नियम महत्त्वाचा आहे। तर त्यांना सांगितले सरकारने की जर तुम्ही त्या ठिकाणी मुलाच्या नावावर चुकून जर संपत्ती केली आणि मुलगा लग्न झाल्यानंतर जर अजिबात सांभाळत नसेल तर त्यांना डायरेक्ट बाहेर काढण्याचा अधिकार या ठिकाणी आता आईवडिलांना देण्यात आला आहे। जर करता या ठिकाणी चुकून जर नावावर तुम्ही त्यांची जमीन केली असेल तर ती संपत्ती आता आईवडिलांना जप्त करण्याचा अधिकार आहे। म्हणजेच कायदेशीररित्या त्या ठिकाणी मुलांच्या नावावर प्रेमापोटी केलेली जमीन संपत्ती आहे अशी आईवडिलांना परत मिळू शकते। यावर मुलींनी कोर्टात जरी दाद मागितली तरी सुद्धा या ठिकाणी परत त्या ठिकाणी नावावर केलेली जमीन आता मुलांना मिळू शकणार नाही, कारण आई वडिलांनी स्वकष्टातून केलेली जमीन संपत्ती असल्याने सरकारच्या माध्यमातून त्यांना दिलासा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय। आता कागदपत्रे कोणती सादर करायची आहेत तर आधार कार्डला सर्वांनी आपली जमीन संपत्ती लिंक करून घ्या, हीच या ठिकाणी आता त्या ठिकाणी महत्त्वाची कागदपत्रे आहेत। फार्मर आयडी कार्ड शेतकरी असाल तर काढून घ्या, हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।